हॅलो, आज आपल्या क्लासचा दिवस आहे 8वा. तर आपण इथून मागचे 7 दिवस पाहिलेले आहे, काय काय शिकलेलो आहे. तर ह्याच्या मागच्या क्लासमध्ये जो 7वा क्लास होता त्याच्यामध्ये आपण बेसिक एम्ब्रॉयडरी स्टिचेस बघितलेले. तर आज आपल्याला एम्ब्रॉयडरीचे रोज बघायचे, रोज फ्लावर. तर मी त्याच्यासाठी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 5 लाईन मारलेल्या आहेत. तर मी त्या आता डोली धाग्याने त्या लाईन्स कवर करून घेते आहे. डोली धागा आणि आपली जी साधी सुई असते त्या सुईने मी त्या लाईन आता कवर करून घेते. तर मी बरोबर 5 लाईन मारलेल्या आहेत. एक आतमध्ये छोटा सर्कल केला एकदम आणि त्याच्या बाहेरून एक मोठा सर्कल केला आहे आणि त्याच्यामध्ये 5 लाईन मारल्यात. तर आता मधला जो छोटा सर्कल आहे तो तसाच ठेवायचा आहे, तो फिल नाही करायचा. त्याच्या साईडने जी लाईन आहे त्या लाईनवरतीच फक्त ती लाईन फिल करून टाकायची, पूर्ण कवर करून टाकायची. तर आता माझे 5 स्टिचेस झालेले आहेत करून. तर मी आता एका ठिकाणाहून सुई वरती काढली आहे आणि ती मी सुई त्या स्टिचेसच्या आता खालच्या साईडने घालते आणि फक्त थ्रेड ओढून घेते. परत एक स्टिच सोडून त्याच्यात पुढच्या स्टिचमध्ये मी ती सुई टाकून ओढून घेतले. एकदम हलक्या हाताने ओढून घ्यायचं, जास्त नाही खेचायचं. सेम तसंच एक स्टिच सोडून त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये टाकून असं सेम करत राहायचं. एक एक स्टिच सोडायची आहे. आपण ज्या स्टिचमधून खालून सुई घेतली त्याच्या पुढची एक सोडून त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये टाकायचं आहे. सेम असं कंटिन्यू करायचं आहे आणि जास्त ओढून घ्यायचं नाही, हलक्या हाताने एकदम करायचं आहे. जे आपले ऑनलाईन क्लासेस होतात त्याच्यामध्ये जे नव्हते त्यांना कळलं नाही किंवा ज्यांचे क्लास मिस झालं ते हे पाहू शकतात आणि राहिलेलं जे आहे ते पूर्ण कवर करून घ्या सगळ्यांनी. ज्यांचं राहिलं आहे ऑनलाईन क्लासमध्ये जे नव्हते त्यांनी सेम असंच आपण जेवढी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगपर्यंत पूर्ण फिल करायचं आहे. अजून थोडंसं राहिलेलं आहे. जेवढी व्हाईट लाईन दिसते ती पूर्ण कवर करून घ्यायची. तर कवर झालेलं आहे आता पूर्ण. तर मी आता त्याला खालच्या साईडला एंड नॉट केली आणि मध्ये एक मोती लावलेला आहे.